विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. दिल्लीत जंतर मंतरवर मुलांसह मुलींनीही दिल्यात, पण पंतप्रधान मोदींनी फक्त मुलींच्या शिव्यांवरती आक्षेप घेतला. मुलींच्या शिव्यांना सांस्कृतिक शॉक म्हणणाऱ्या मोदींवर राहुल गांधींचा हल्लाबोल. महिला सक्षमीकरणावरती गप्पा मारणाऱ्या राहुल गांधींना थोडीही लाज असल्यास महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचं आव्हान. पुण्यामध्ये राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं एमपीएससीच्या पेपरफुटीचा मुद्दा मांडला. 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चलाच फुटला. सीआयडीकडनं प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप. राहुल गांधींकडनं मदतीचं आश्वासन. राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला. मांजरीमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाबाबत माहिती देत मागण्यांचं निवेदन सोपवलं. उपोषणस्थळी भेट देऊन अडचणी जाणून घेण्याचं राहुल गांधींचं आश्वासन. नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश. मंत्री अशोक उईकेंकडनं विद्यार्थ्यांच्या 14 पेक्षा अधिक मागण्या मान्य. उईकेंनी दिलेल्या आश्वासनानंतर 10 दिवसांपासून सुरू असलेलं आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित. पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालकांची विचारधारा मनुस्मृतीची. पुण्यातल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमातून राहुल गांधींचा मनुस्मृतीवरनं निशाणा. पंतप्रधान मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात नव्या कार्यकारिणीला मार्गदर्शन. तर आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत मोदींचा कानमंत्र. मुख्यमंत्री फडणवीस उद्या जेनझींसोबत संवाद साधणार. नागपुरातील रेशीमबाग मैदानात कार्यक्रमाचं आयोजन. जेनझींच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तर देणार. लातूरच्या औसा पोलीस स्थानकात अभिजित दिपकेंसह 4 ते 5 जणांवरती गुन्हा दाखल. शैक्षणिक कामात अडथळा, महिला शिक्षिकेला धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप. दुसऱ्या शाळेतील मुलं आणून बसवल्याचा दिपकेंनी बनाव केल्याचाही दावा. काँग्रेस जनता पार्टी आता राज्यभरातील सरकारी शाळांची पाहणी करणार. विद्यार्थ्यांचा पालकांनाही सोबत घेऊन जाणार. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये शाळेतील सुविधांचा आढावा घेणार. पक्षातील अंतर्गत वाद मिटवून लोकांसमोर जा. काही अडचण असल्यास वरिष्ठांना सांगा. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीतील बैठकीमध्ये पार्थ पवारांच्या नेत्यांना सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्या चाकण एमआयडीसीमध्ये दौरा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं परिसरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात. शिंदे रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेणार. केंद्रामध्ये मंत्रिपद मिळावं अशी प्रत्येकाची भावना, मात्र ते कुणाला द्यायचं हे नेत्यांच्या हातात. मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे 100% चान्सेस. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याकडनं विश्वास व्यक्त. बारामतीत संजय राऊतांच्या कार्यक्रमस्थळी गोंधळ. राऊतांच्या रामरक्षा पठाण आंदोलनादरम्यान राडा. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वाद घातल्याचा आरोप. कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे ठाकरेंच्या नेत्या विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावरती टांगती तलवार. सदा सरवणकरांनी दबाव टाकून जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं, तर आमच्याकडे सर्व पुरावे. सरवणकरांचा दावा. छत्रपती संभाजीनगरातील मुलासह आई आणि वडिलांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांचा खुलासा. मुलाकडे आधीपासूनच आयफोन असल्याचं समोर. आयफोनच्या ईएमआयमुळे जीव दिला हे खात्रीशीरपणे सांगता येणार नाही. पोलीस आयुक्त रत्नाकर नवलेंची माहिती. जालन्याच्या अंबड तालुक्यातील जामखेड गावात अंगणवाड्यांमधील वास्तव समोर चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण किडे आणि अळ्या निघाल्याचं उघडकीस. ग्रामस्थांकडनं संताप व्यक्त. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.